तर नमस्कार सर्वांना. आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी साजूक पद्धतीचं तूप कसं तयार केलं जातं. तर सगळ्यात अगोदर मी जे आहे तर इथे साय काढून घेतलेली आहे. तर 8 दिवसाची एवढी माझी साय आहे. ती एका डब्यामध्ये मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते. त्यानंतर ती जे आहे तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला साय काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एकदम थंड पाणी टाकून त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर जे आहे तर लोणी असं वरती येतं. तर ते लोणी आपल्याला एका स्वच्छ पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये जे आहे तर ते लोण्याचा गोळा जो आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आणि लोण्याचा गोळा जो आहे तर टाकल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. तर कढई इथे गॅसवर ठेवली मी आणि लोण्याचा गोळा मस्तपैकी पाण्यामध्ये धुवून घेतलाय आणि त्यानंतर कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवर होऊ द्यायचे. त्यानंतर तुळशीची पानं त्यात टाकायची आणि अशा पद्धतीने आपलं मस्त असं तूप तयार होतं. तर एका काचेच्या कंटेनरमध्ये थंड झाल्यावर आपल्याला जे आहे तर स्टोअर करून ठेवायचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील घरी नक्की बनवत असाल. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.